मंत्रिमंडळ फेरबदलात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बाहेर काढून दत्तात्रय भरणे यांना कृषी मंत्रालयाचा कमान सोपवण्यात आला. महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्रात 25,000 कोटींच्या मोठ्या गुंतवणुकीचा जाहीर कार्यक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेत मोठ्या प्रमाणात फसवणुकीची घटना समोर आली. 4.30 लाखांहून अधिक अर्ज नाकारले असून बीड जिल्ह्यातील सीएससी ऑपरेटरांवर कडक कारवाई सुरू. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शेतकऱ्यांना सल्ला देण्यासाठी महाॲग्री या योजना राज्य सरकारने लवकरच लागू करणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाची रक्कम 2.63 लाख कोटींवर पोहोचल्यामुळे नवीन कर्ज घेणे अधिक कठीण होत आहे. कर्जमुक्ती योजना आणखी मजबूत करण्याचा विचार. शेतकरी उत्पादन वाढण्यासाठी राज्य सरकार डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देत आहे. यामध्ये ड्रोन, ब्लॉकचेन सारखे तंत्रज्ञान समाविष्ट. तूर, कापूस आणि ऊसाचे बाजारभाव सतत वाढत असल्याने बाजारभाव नियंत्रित ठेवण्यासाठी नवीन नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी अनुदान निधीत 9,710 कोटींची तरतूद केली गेली असून अनेक नवीन योजना राबविण्याचा मानस. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने नवीन SOS हेल्पलाईन सुरू केली असून त्वरित मदत उपलब्ध होणार. शेतकरी महिलांना आर्थिक व तांत्रिक मदत देण्यासाठी खास प्रशिक्षण योजना सुरू करून त्यांना स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जात आहे. कर्जमाफी योजनेत सुधारणा करत शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाणार, ज्यामुळे आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात आयोजित कृषी प्रदर्शनात नवीन कृषी तंत्रज्ञान आणि उत्पादन यांना सखोल परिचय देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन कर्ज अर्ज प्रक्रिया आणखी सोपी करून कर्ज वितरणात पारदर्शकता वाढण्याचा निर्णय. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत देण्याचा सरकारचा निर्धार. शेतकऱ्यांच्या वेदना लक्षात घेतल्या जात आहेत. सौर ऊर्जा वापर वाढण्यासाठी 5,000 नवीन सौर पंपांची योजना जाहीर केली गेली असून पर्यावरणपूर्वक शेतीला प्रोत्साहन.